बोराडे 16 मार्चपासून उपोषणाला थांबायला बसलेले आहे. 7वा दिवस आहे. 23 तारखेला जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानाला या म्हणून असं आवाहन केले. संख्याच नाही काय संख्या असेल सरकारकडे येऊ शकतो. आज जास्तीत जास्त संख्येनं आपण मुंबईकडे निघलं पाहिजे. प्रायव्हेट गाडी वगैरे जाणार असते आज 10 वाजता मीटिंग बोलायचं कारण आम्हाला घेऊन दाखवा. आता आपण जेवढे धनगर कोटी धनगर म्हणजे असं का आपण आपला स्वतःलाच म्हणून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जे उपस्थित त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आज आपण जे आता सगळ्या बोलले की आपण इलेक्शन पिरियडमध्ये धनगर समाजाच्या आंदोलनासाठी आपण जे चूक मैदान होतं त्यांच्याकडून आपण पूर्ण फुलांची पातळीमध्ये वर्गणी गोळा केली आहे. त्यात महेश गाडीकर असतील, मनोज संगर असेल, त्यांच्यासाठी असं वाटतं हे अशी वर्गणी गोळा केली आहे. मागच्या वेळेस पण जिथं भाऊ बोराडे उपोषणाला बसले होते त्यावेळेस पण आम्ही रेल्वेने म्हणा कोण म्हणून आम्ही गेलो होतो. त्याचा पेट्रोलचा खर्च, डिझेलचा खर्च हे सगळं आपण जी निधी वर्गणी गोळा केली होती त्या माध्यमातून दिलेली आहे. जाणं येणं खाणं 4 लाख प्रमाणे. मग आता पुन्हा अजून परवा पण 16 मार्चला बसलेले होते. त्यावेळेस पण आपले समाज बांधव गेले होते. पण त्यावेळेस ते तारीख नव्हती बसल्या त्यांचा विषय होता त्या दिवशीचा. पण आता कसं आहे त्यांनी सर्व महाराष्ट्रात धनगर समाज बांधवाला आव्हान केले की जो घरात बसला तो धनगर कसला म्हणून त्यांनी ते म्हणले ते बरोबर आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त आपलं महत्त्वाचं आहे की आज आपली लढाईची वेळ आली आहे. मग आपण आपल्या घरात लेकरं बाळं संसार पाणी हे एकदा कुठून एक दिवस तरी बाजूला सारलं पाहिजे आणि समाजाचं काहीतरी आपण देणं आहे. म्हणून आज आपण संध्याकाळी आपल्याला निघायचं आहे. कोण जास्तीत जास्त लोक निघाले तर आपण तुमच्याकडे स्वतःची कोण वाहन असतील तरी घेऊन या. त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेलचा खर्च केला जाईल. ज्याच्याकडे खूप लोकांची गाडी नाही असेल तर आपण तिथं काढून काहीतरी करू. पण सगळ्यांनी आलं पाहिजे. आपली उद्याची पिढी आपल्याला सोडणार नाही. आज आपण समाजामध्ये उदाहरण घ्या कसं चालू आहे. तरी एक हात दिली की आपलं मोहळाचं मासं उन्हाळ्यासारखं लोक तिथे जमा होते. पण धनगरलाच कुठं काय कोण डेमोक्रेसी का धनगरला कळत कसं नाही. इतर एवढे दिवस गड्डीपर्यंत होतं, शहरापर्यंत चौकापर्यंत होतं. आज आपल्या घरापर्यंत नरडं धरलं यायला लागलं. पण तुम्हाला जागता येत नाही आहे. त्याच्यासाठी आवाज उठवला. आता एक सगळ्यांचाच आवाज उठतो. पण आता एक आपल्यासाठी आवाज उठवायला लागला की 1000 किलोमीटरवरून मुंबईमधून पडलं आहे वाट लागून आहे. मग आपलं कमीत कमी काय त्याचा विषय आहे का नाही. म्हणून एक दिवस आपण देणार का नाही त्या माणसासाठी. ह्याच्यासाठी आपण मिटिंग बोलली आहे. आता नेते कसं आहे माझ्या म्हणून सरकारच्या म्हणून सरकारने किंवा DD पाटील किंवा शेखर बंगाळे जर मिटिंग कॉल केली तर ते काही नेत्यांचा इगो होत असला असं मला वाटायला. कोणीतरी करू द्या. तुम्हाला तुमच्या ह्याच्यापासून वेळ नसेल तर आमच्यासारखे सर्वसामान्य 3ऱ्या 4थ्या फळीचे लोक बोलत असतील. तुम्हाला हा तुम्ही विनंती करत असतील मिटिंगला आपल्याला जायचं आहे. बघा आता किती लोक आले. तर आमचे हात जोडून ते जे आले त्यांचं स्वागत आहे. जे आले त्यांचं पण त्याच्यापेक्षा मोठं स्वागत आहे. फक्त आज संध्याकाळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहून आपण आज रात्री आपल्याला रात्री 12 वाजता निघायचं आहे. माझी हात जोडून सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्या समाज बांधवांना आणि विशेष करून महिलांना सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी लवकरात लवकर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा आणि आपण किती मापने जायचं काय जायचं कसं जायचं त्याच्याविषयी म्हणून सांगितलेलं आहे. तर आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे. ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच DD दर्पण न्यूजला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.